बेस पूर्ण मायनस केला तरी चालेल. हॅलो राम राम हॅलो राम द्या आवाज द्या. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज. तो हा विठ्ठल हित वाहे माऊली चित्त वाहे माऊली वाहे माऊली ले पुराचे हित वाहे माऊली वाहे माऊली चित्त वाहे माऊली वाहे माऊली
सोयीसाय त्याचे सर्व सोयीसाय ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी करीला भावी ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी करीला भावी करीला भावी माझी मसंता तुका मने माझे तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची जाती कळवळाची जाती करीला भाविनती करीला भाविनती करीला भाविनती ऐसी कळवळाची जाती करीला भाविनती करीला भाविनती करीला लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहेनारे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठ्ठला विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा 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 नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रिं समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगाकारू प्रथम दुसरे चरण संताचिया 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 हे दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोणी हरिंद्र माथा मुकुटी जळाळी थोडा गेंद्या कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरे करी संतांच्या गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे इंद्र सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय
संतत्वाचं दर्शन घडवण्यासाठी मातृत्वाचं वर्णन करतायत. विठ्ठला लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. सजन हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, महाराज या ठिकाणी संतत्वाचं दर्शन समाजाला घडवण्यासाठी मातृत्वाचं गोड वर्णन आणि उदाहरण देऊन या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त होत आहेत की आईचं लेकरावर किती प्रेम आहे, किंबहुना लेकराचं आईवर किती प्रेम आहे. या दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करत महाराज या जगाच्या पाठीवर संतांनी समाजावर किती प्रेम केलं आणि संतांच्या अंतःकरणात समाजाविषयी काय जिव्हाळा होता, हा जिव्हाळा कोण्या मार्गाने या ठिकाणी समर्पित करावा, त्या अनुषंगानं संतांनी मातृत्व मांडलं. म्हणजे या जगाच्या पाठीवर अशी अनेक उदाहरणं होती, पण संतांच्या समोर असं एक उदाहरण होतं की जे निर्लोभ, निष्काम आणि अमर्याद प्रेम करत. अमर्याद, निष्काम आणि निर्लोभ प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई. या अनुषंगानं या अंतरंगातून संतांनी या ठिकाणी व्याख्या मांडत असताना, व्यक्त होत असताना महाराज सांगतात, आम्ही जे समाजावर प्रेम केलं, हे समाजावरचं प्रेम आम्हाला व्यक्त न करता व्यवहारातलंच उदाहरण देऊन आई मुलावर जेवढं प्रेम करते तेवढंच संत म्हणतात आम्ही समाजावर प्रेम केलं. विठ्ठला लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. महाराजांचं म्हणणं या ठिकाणी फार समर्पक आणि सोपं आहे. आपल्याकडं कार्यक्रमाची वेळ या ठिकाणी थोडी कमी आहे, तरी या ठिकाणी उचित वेळेत आपण 2 तास, जसं कीर्तन सुरू झाल्यापासून 2 तास या ठिकाणी आपण कीर्तनाला खऱ्या अर्थानं गवसणी घालणारच आहोत. परंतु या कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा आहे, ज्या निमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होतं आहे. कैलासवासी या ठिकाणी अखंड सौभाग्यवती लक्ष्मीबाई कारभारी बोडके या आईंचं द्वितीय पुण्यस्मरण आहे व कैलासवासी मधुकर कारभारी बोडके खऱ्या अर्थानं दादांचं 11वं पुण्यस्मरण आहे. आणि या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजच्या बोडके परिवारानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन प्रयोजन या प्रसंगी केलेलं आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना आदरणीय राजूभाऊ बोडके असतील, आदरणीय संजयदादा असतील, अळूदादा असतील, या सगळ्यांच्या संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. या परिवारानं या ठिकाणी ही सेवा देत असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सगळ्यांचं जर हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीतरत्न, संगीत अलंकार, महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यात आपल्या सुमधुर आवाजातून श्रोत्यांची मन या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारे आमचे परमस्नेही जीवलग मित्र सदानंदी महाराज कोरडे या ठिकाणी आहे. सदानंद महाराजांसाठी जोरदार टाळ्याचा. अतिशय या ठिकाणी महाराजांचा आवाज गोड आहे, फार या ठिकाणी माधुर्य आणि तारसप्तकाच्याही वर या ठिकाणी बाबा तुमचा आवाज आहे. तुमचा हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच गायनाला साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण संगीतरत्न चिंतामण महाराज सानप या ठिकाणी आहेत. चिंतामण महाराजांचा यासाठी टाळी वाजवा, त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी हरिभक्तपरायण विजय महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. विजय महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. आदरणीय हरिभक्तपरायण बाजीराव महाराज, मनोज महाराज आणि बाजीराव महाराज दोन्ही गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वारकरी भूषण बाजीराव महाराज या ठिकाणी जेजूरकर व मनोज महाराज जेजूरकर, तुमचं या ठिकाणी हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंग सम्राट, ताल सम्राट, मृदंग अलंकार हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, ताल सम्राट, मृदंग महर्षी विकास महाराज बेलूरकर या ठिकाणी आहेत. विकास महाराज बेलूरकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या भागाचं, आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं असणारं वैभव आणि या ठिकाणी महाराजांच्या हातात फार वजन, फार गोडवा आणि अद्भुत या ठिकाणी चैतन्य वाजवण्यामध्ये आहे. याचं कारण आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा साधनेवर चालणारा संप्रदाय आणि ही सगळी माणसं या ठिकाणी साधनायुक्त आहेत. आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना, कला जोपासत असताना, कला ही साधनेने मोठी होती आणि या साधनेवर या ठिकाणी या कलेनं खऱ्या अर्थानं त्यांना फार प्रावीण्य दिलं. विकासजी महाराज, तुमच्या हातात इतका गोडवा आहे की तुम्ही पकवाज वाजवत नाही तर तुम्ही पकवाजाला बोलायला लावताय. ही कला या ठिकाणी बेलूरकर गुरुजी तुमच्या हातात आहे. अनेक शिष्य घडवण्याचं काम या ठिकाणी महाराज करतात. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी किरण महाराज विनेकरी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय या ठिकाणी किरण महाराज फार देखणं व्यक्तिमत्व बरं का. फार अंतर्भान या ठिकाणी विसरून आपण जे परमार्थात दंग होता, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मुनी विठ्ठलाचं भजन तुकोबारायांनी ज्या अनुषंगानं केलं असं भजन तुमच्याकडून घडतं. असा विनेकरी असावा. तुम्ही सगळंच महाराष्ट्रातलं नामवंत काम आणलं बरं का इथं. मुंबई गाजून आले का? वा, मुंबई गाजून आले म्हणलं काय तुमचं मोठं काम आहे गड्या. या ठिकाणी हरिभक्तपरायण वारकरी भूषण योगेश महाराज या ठिकाणी आहेत. योगेश महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. सगळे या ठिकाणी नामवंत कीर्तनकार, सगळे तुमच्या या भागात ते या ठिकाणी असणारं भूषण, ही सगळीच मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी सुंदर या ठिकाणी कार्याला कार्य करत आहेत. या ठिकाणी साऊंड सिस्टीम काळूबाळू साऊंड सिस्टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. फक्त जरा आवाज थोडासा द्यायला लागेल तुम्हाला. या ठिकाणी आवाजावरच कीर्तन आहे. थोडा मोकळा सोडा आवाज, काय साऊंड जुळून देत नाही. या ठिकाणी काय होते, रोजचे 2 कीर्तन आहे त्यामुळे आणि आवाज टिकणं थोडंसं अवघड आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सिस्टीम चांगली आहे. हे 2 यूट्यूबचे चॅनल, कुठला आहे बाळा चॅनल? एक गजर माऊलींचा आमचे कांगणे दादांचं चॅनल आहे आणि दुसरं चॅनल कोणतं आहे? माझा कीर्तनकार. दोन्ही यूट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळी वाजवा. दोघांचं या ठिकाणी हृदयातून अंतर करणार. काही लोड घेऊ नका, घाबरू नका, फक्त वांगाळ काही टाकू नका, बाकी काही अडचण नाही. तुम्ही यूट्यूब चॅनल चालवा, सगळं चांगलं करा. आणि ते काय त्याला म्हणतात थंबनेल बी जरा चांगले टाका, नाहीतर मग ते कसं होते त्याच्यावर बी लय गणित आणि ते असंच हास्य विनोदन ते तसं काही नका. आपलं सिंपल टाका. जेवढं सिंपल असन सोबर असन तेवढं महाराष्ट्रातली मंडळी प्रेम करतात, लक्ष नाही का. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही यूट्यूब चॅनलचं या ठिकाणी युवा आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक क्षेत्रात मराठी माणूस काम करतोय. आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. नाही काही अडचण नाही. तुम्ही दोन्ही पद्धतीनं चांगलं या ठिकाणी कार्य करतायत. दोन्ही यूट्यूब चॅनलचं धन्यवाद. या ठिकाणी राजू भाऊ, संजू भाऊ, तुम्ही या ठिकाणी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, तुमचं धन्यवाद. तुमच्या मनात न जात आली, तुमच्या मनात न धर्म आला, ना तुमच्या मनात पंथ आला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. या कोण्याही पद्धतीचा विचार न करता आपण माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, आपल्या हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आणि सेवेला सुरुवात. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. अभंग बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे. महाराज सांगतात खऱ्या अर्थानं संतांचं जे समाजावर प्रेम आहे हे संतांना व्यक्त होत असताना काही व्यवहारातले दाखले द्यावे लागले. त्यावेळेस संतांनी, म्हणजे हा फक्त आईचं वर्णन करणारा अभंग नाही, हा संतांचं दर्शन घडवणारा अभंग आहे. पण संतांचं दर्शन कोण्या अनुषंगानं घडवावं म्हणून संतांनी या जगाच्या पाठीवर निर्लोप प्रेम करणारी व्यक्ती मांडली आणि ती म्हणजे आई आहे. सगळे प्रेम करतील पण आईचं प्रेम असं आहे की जी प्रेम निस्वार्थपणे करते, जिच्या हृदयात कोण्याही पद्धतीचा स्वार्थ नाही, असं वेगळं आगळं प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मातृत्व आहे. संतांना अनेक दाखले होते पण संतांनी वडील न मांडता आई मांडली. कारण ज्या वेळेस संतांना लक्ष नाही का, पहा तुम्ही अजूनही वर्णन पहा, धन्य माता, नंतर पिता, कवनाची माय आणि नंतर बाप. आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. म्हणजे याचं कारण काय, साने गुरुजींनी बी श्यामची आई लिहिली. महाराज बाप लिहिणारी फार कमी माणसं आहेत, बापावर बोलणारी फार कमी माणसं आहेत. याचं कारण आहे आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे पण या ठिकाणी वडिलांवर बोलण्यासारखं कमी आहे. आईने जे खऱ्या अर्थानं मातृत्व उभं केलं, महाराज सांगतात एवढं प्रेम आम्ही समाजावर केलं. तुकोबारायांनी फार वेगळा परमार्थ केला. तुकोबारायांचा परमार्थ हा परमार्थ उच्च कोटीचा परमार्थ, किंबहुना परमार्थ करायला आणि परमार्थ करून घ्यायलाच तुकोबाराय समाजासाठी आले. तुकोबाराय इथले नाहीत, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. तसं तुकोबारायांचं सामर्थ्य पाहिलं तर सामर्थ्य लई मोठं आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं की संत स्वतःहून सांगतात आम्ही किती मोठे आहेत, समाजाने ओळखलं हे संत आहेत. आणि आता जे संत नाहीत ते जगाला सांगतात आम्ही किती मोठे संत आहेत. आम्ही संत नाहीत बरं का, कारण आमच्या शर्टाला खिशे आहेत. आणि ज्यांच्या शर्टाला खिशे ते कसे काय संत असतील, ज्यांनी सदरे घातले पण ज्यांच्या सदरेला खिशे नव्हते ते संत होते. अखंड जया तुझी प्रीती,
जुजबाना कंटाळा पडोनी राहीनत ये ठाई उगाची संताची पाय अखंड दया तुझी संत समाजासाठी आले आणि संतांनी समाजासाठी कार्य केलं. पण हा थोडासा बोलताना इफेक्ट ठेवायचा, पण हा कळवळा इफेक्ट ठेवायचा. हा कळवळा संतांच्या हृदयात जो अनुषंगानं समाजासाठी आहे. संत म्हणतात आम्ही समाजासाठी कार्य केलं, किंबहुना आईने लेकरावर जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम आम्ही समाजावर केलं. पण खरं सांगा, आईने लेकरावर प्रेम केलं, लेकरांनी आईवर प्रेम केलं, संतांनी समाजावर प्रेम केलं, पण समाजाने संतांवर सगळ्यांनीच प्रेम केलं का हो? तुकोबाऱ्यांना समाजाने जगू नाही दिलं, महाराजांना काठीने मारलं. संत भगवान बाबांनी परमार्थात संघर्ष नसतो, लक्षात घेऊन आहे का? प्रपंचात संघर्ष करावा लागतो आणि परमार्थात आनंद घ्यावा लागतो. याचं कारण असं आहे, संत भगवान बाबांनी परमार्थ केला, पण भगवान बाबांचा परमार्थ इतका जबरदस्त होता, संतांना अडचणी आणल्या, पण संत अडचणीतही उभे राहिले म्हणून ते संत झाले. संयम ढासळून नाही दिला. मंबाजीनं काठीने मारलं आणि तरी तुकोबार आहे मंबाजीच्या घरी. मंबाजी दार उघडाओ. मंबाजी म्हणतो तुका, अरे काठीने मारलं तुला, काठीने मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो. लक्षात येते का? आपल्याला काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही. आणि महाराजांना काठीने मारलं आणि महाराज तेलाची वाटी घेऊन तुकोबार आहे मंबाजीच्या घरी माफी मागायला. माफी मागायला नाही, उपकार मानायला आलोय. उपकार मानायला आला? अरे तुका काठीने मारले उपकार मानतात का? हो मंबाजी तुम्ही काठीने मारलं ना. बघा काही आईच अंत करणे संतांच्या हृदयात वेगळा हृदय. रात्रभर बायका पोरं झोपली नाहीत, उशाला बसली. हृदयात भगवंताचं चिंतन होतं. लई जखमा दुखत होत्या. जेवढ्या तीव्र जखमा दुखल्या, मंबाजी म्हणतो तुका अरे मारल्यावर कोण उपकार मानन? अहो ऐका ना मंबाजी, जेवढ्या तीव्र जखमा दुखल्या तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारलं, तेवढ्याच तीव्रतेनं तुकाला त्रास झाला. जेवढ्या तीव्रतेनं या जखमा दुखल्या तेवढ्याच तीव्रतेने तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाहीत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अंतकरणात एक ठिकाणी वेगळा जिव्हाळा, वेगळं प्रेम. मी अनेक दाखले तुमच्या समोर ठेवणार आहे, काही इतिहासातला प्रसंग ठेवणार आहे. वेलुरकर गुरुजी, इतिहासातही आम्ही आई उभी करू शकतो. संत साहित्यात आई आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारांचं मातृत्व आणि पितृत्व ज्यावेळेस निघालं, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या हृदयात आईचं स्थान. माऊली कोण म्हणतंय? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेब सांगतात, माऊली आम्ही जरी गेलो तरी मुक्ताबाईला आईची या ठिकाणी काळजी लागली तर तुम्ही आई व्हायचं. विश्वमाऊली ज्ञानोबा आई झाले आणि वडीलही झाले. लक्ष देऊ नये का? सांगायचं काय तात्पर्य आहे की संतांच्या हृदयात आईचं काळीज आहे. आणि आईचं काळीज या जगाच्या पाठीवर व्यक्त होताना आईचं प्रेम कुठंच व्यक्त होत नाही. अर्थ काय? आईच्या प्रेमाला तुलनाच नाही. बाकी सगळी प्रेम आहेत, पण पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. इतिहासातली आई सांगताना महाराज मी थोडंसं या ठिकाणी शास्त्राचा धांडोळा मांडत, थोडं अभंगावर चिंतन करत, आणि कुटुंबाची इच्छा आहे की त्यांनी सांगितलं महाराज सगळं कीर्तनच आईवर करा. निश्चित बोलणार आहे, पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. अभंगाचं पहिलं चरण तरी निदान या ठिकाणी सांप्रदायिक पद्धतीनं आई बोलणं हे संत साहित्यातलीच आहे. इतिहासातली आई महाराज आम्ही अखंड महाराष्ट्रभर अनेक राज्यात कीर्तन करत असताना छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर शंभूराजे, अनेक साधू संत यांचे विचार मांडत असताना खऱ्या अर्थानं एक सरळ भूमिकेतून चालणारे आहेत. जरी आम्ही शिवचरित्रकार असलो, जरी आम्ही शंभूचरित्रकार असलो, या विषयावर जरी बोलणारे असलो तरी कीर्तनाचा पूर्ण विषय तो नसावा. कीर्तनातला एक विषय नक्कीच असावा, पण आम्ही सांप्रदायिक पद्धतीनं या ठिकाणी चाललो पाहिजे नाही. याचं कारण आहे आम्ही परंपरेतून आलेले कीर्तनकार आहेत. तुम्ही जात धर्म बघितली का? काहीतरी तुमच्या हृदयात आला असेल ना. नाही तर लोक म्हणतात मुसलमानाचा माणूस काय बोलवायचा. आता आम्ही काय बेलूरकर गुरुजी आभाळातून पडलो का हो? का आम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण कुठून आलो? काय सांगायचं? तुमच्याकडे नाही, आमच्याकडे लई स्पर्धा आहे. तुमच्याकडे नाही, तुमच्यातली माणसं मानतच नाही. आमच्यातच लय अभ्यास करून लई शाने झालेत. त्यांना वाटतं जात कसली जात, येताना काय कपडावली लिहून आली का जात कुणाच्या? असं बोलल्यावर लोक म्हणतात लई समता बंधुता सांगायला लागला. मग आता डोक्यात दगडी घाला सांगायचं कीर्तनात. चांगलं सांगितलं पाहिजे. कीर्तनात आम्ही खऱ्या अर्थानं एक सलोखाच निर्माण केला पाहिजे. नाही हे वारकरी आता इथं बसलेल्या कुणाच्या चेहऱ्या बघून कुणाची जात सांगणार आहे का माझी सांगणार आहे? बेलूरकर गुरुजी, मी मुलाचं नाव कमाल ठेवलंय, कमाल. आमच्या एका जोडीदाराने मला फोन केला, मित्रचे ह्याच्यातलंच आहे, संप्रदायातलंच आहे. हे काय होतं माहिती का? या 2-4 बावळाटांमुळे संप्रदायावर थोडीशी हे होती आणि त्या बाकी सगळी चांगलीच आहेत. तर मला म्हटलं महाराज तुम्ही मुलाचं नाव कमाल का ठेवलं? म्हणले शिवाजी महाराज का नाही ठेवलं?
मी म्हणलो काय अडचण आहे का? छत्रपती शिवाजीराजे आमच्या हृदयात आहेत, किंबहुना राजे होते म्हणूनच मंदिरातील देव शिल्लक आहेत, राजे होते म्हणून कीर्तनं चाललेत. राजांना बी तुम्ही जातीत अडकून घेतलं. महाराजांनी 18 पगड जाती 12 बोलते तर माणसं सोबत घेतली, स्वराज्य उभं राहिलं. हे सांगायला लागेल महाराज. आत्ताचं जे कार्य चालू आहे, आत्ता लय व्यवस्था वातावरण चालू आहे. कोण बोलतोय विकासाच्या कामावर? लोक धर्मावर भांडणं करायला. विकासानं बोललं पाहिजे नाही, काय वाटतं तुम्हाला? बोललं पाहिजे ना. सांगायचं तात्पर्य काय, माझा कुठला पक्ष नाही ना, मी कुठल्या ह्याचा प्रवक्ता आहे, पण सामान्य माणसं बरडली जातात. तुम्हाला काय वाटतं? त्यावर त्यांचं सगळं टुमटुमीत चाललंय वरती. अडचण आपली आहे. आपल्या किती पिढ्या जगत्याल, त्यांच्या किती बी पिढ्या जगत्याल. आता तुमच्या लक्षात येते का? भांडणं आपल्याच करून आपणच आपल्यावर केसेस लावून घेतोय. याच्यातनी काय मिळणार आहे महाराज? काही नाही मिळणार. सामाजिक वातावरण खराब होतं याच्यातून. आम्ही म्हणत नाही की मी या ठिकाणी जातीच्या अनुषंगानं बोलतोय, पण कबीर, लतीफ, मुमीन, मुसलमान संतांनी दिलेले प्रमाण आहेत. बरं, कमाल नाव ठेवलं. आता एवढेच जर अभंग वाचून जर कीर्तनं केली बघाड्या तू, तर तुला प्रमाण माहिती पाहिजे की संताची पायी खर्चावे शरीर, सांगत तसे कबीर कमालाशी. हा अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. महाराजच खोटे ठरवायचे का? संत कमाल आणि संत कबीर हे नावापुरतं नातं आहे. हे नातं खऱ्या अर्थानं हरिगुण गाण्याचं आहे. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य, बेलूरकर गुरुजी थोडंसं आवेशाने नाही बोललो, अगदी तळमळीने बोललो. या ठिकाणी नेहमी वाटतं गड्या काहीतरी वेगळं मांडायचा प्रयत्न करावा समाजासमोर. माझे वडील बी कीर्तनकार आहेत, 70 वर्षाचे आहेत. बाप लई खतरनाक असतो. अजून बी कीर्तन चालू झालं, कधी काय चुकलं अभंगातून थोडं बाजूला गेलो की मागून उपार येऊन ओढतं म्हातारं. 70 वर्षाचं आहे. मी म्हणलं अहो लोकांच्यात नका करत जा असू. ते म्हणते तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. बाप असला पाहिजे. लक्षात नाही का? आम्हाला जे आईबापानं दिलं ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, त्यात आम्हाला वाढवता आलं पाहिजे. ही गुणीजन मंडळी का मोठी आहेत माहिती का? त्यांच्या मातृत्व पितृत्वाची पुण्याही त्यांच्यासोबत आहे. त्यांनी ते सांभाळलं, परत त्याच्यात वाढवलं. हे हातात कला उगच नाही आहेत, गायनात ताकद उगच नाही आहेत महाराज. ही खऱ्या अर्थानं फार पुरं पुण्य आहे. काहीतरी पुण्य आहे की आमच्या वाणी ताकद निर्माण झाली. नाही तर 400-500 किलोमीटरचा माणूस एवढ्या लांब कसं काय आला? काहीतरी पुण्य असेल ना. हे सांगायचं तात्पर्य आहे. हे सगळं का बोललो? तुम्हाला मी प्रश्न विचारत्यान, आपल्यातली एवढी होती तुम्ही ह्यालाच काय बोलावलं, म्हणून हे सांगायचा प्रयत्न झाला. हे मला माहिती आहे, मी रोज याच्यात, आज नाही रोज 2 कीर्तन आहेत. तुम्हाला सांगू का, आमच्यावर कुणी जरी टीका केल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आमच्यावर समाजप्रेम करतो. ज्या व्यक्तीवर समाजप्रेम करतो त्याला अशा लुंग्या सुंग्या 4-5 लोकांनी टीका केल्यावर काही फरक पडत नाही. हा कबीर महाराज आणि कबीर महाराजाचे कार्यक्रम, कुणी 2 जण कबीर महाराजावर टीका करून त्याचे कार्यक्रम कमी होत नाहीत, कारण त्याच्यावर समाजप्रेम करतोय. समाज आम्हाला बोलवतो. लक्षात नाही का? हे ज्याला पटले त्याला पटले, नाही पटलं तरी पटून घ्यायला लागेल. आता विठाला विठाला आईचं प्रेम, आईचं काळीच संतांच्या हृदयामध्ये. खऱ्या अर्थानं तोच कळवळा या स्वराज्यातही स्वराज्य निर्माण होताना महाराज तोच कळवळा उभा राहिला. छत्रपती शिवाजी राजे सांगतात, ओ हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर म्हणतात, काय राजा म्हणतात, हिरोजी मोहिमेला निघालो आम्ही. मोहिमेला निघालं राजा. आणि मग काही नाही म्हटले, आता एक महत्वाची मोहीम तुमच्याकडे द्यायची. आम्ही मोहिमेवरून दिसतोवर रायगड उभा राहायला पाहिजे. नाही, रायगडाचं स्वप्न राजेंनी पाहिलं आणि हिरोजी इंदलकरांनी पूर्ण करायला घेतलं. हिरोजी इंदलकर म्हणजे फार सुंदर. या ठिकाणी हिरोजी इंदलकरांना रायगड उभा केला, सुंदर असा रायगड उभा केला. राजे मोहिमेवरून आले. महाराज सगळं संपलेलं हिरं. मी काय सांगतोय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या दोन्ही तिन्हीचा प्रसंगाचा धांडोळा तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि मग जाता जाता शेवटची 10 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी मातृत्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग हृदय दाटून आलं, हिरोजी इंदलकरांच्या डोळ्यात पाणी आलं. राजे म्हणतात, हिरोजी, ओ हिरोजी. अरे मिठी मारायची इच्छा झाली. काय सुंदर रायगड उभा केला. हिरोजी इंदलकर म्हणतो, राज रायगड उभा केलाय, पण खऱ्या अर्थानं तुमची पावलं लागली पाहिजे जगदीश्वराच्या मंदिराला. आणि तिथली एक पायरी ठेवली तुमच्यासाठी. अरे कशासाठी हिरोजी? ते म्हणजे माझं नाव आहे त्याच्यावर, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. त्या पायरीवर तुमची पावलं पडली की हिरोजी इंदलकर हा पवित्र पावन होईल. महाराजांनी हिरोजीला मिठी मारली. सगळं विकलं हिरोजीनं, सगळं घरातलं विकलं. बायकापोरांचं बायका बरोबर खऱ्या अर्थानं रस्त्यावर आली. एवढी हिरोजीची परिस्थिती बिकट झाली. हिरोजी म्हणतो, राज असा रायगड बांधलाय, जर रायगडाचा दरवाजा बंद केला तर खालचा माणूस वरती आणि वरचा माणूस खाली येऊ शकत नाही. हिरोजी हे खरं आहे? हो राज हे खरं आहे.
हिरो जिंदलकरानं रायगड बांधला. राजांना आनंद झाला. एक हिरकणी नावाची आई त्या रायगडावर व्यापार करण्यासाठी आली. व्यापार करता करता सायंकाळचे 6 वाजले. बाळाला स्तनपान केलं आणि लेकराला सांगते, लेकरा येस तोपर्यंत रडू नको बरं का, आलेच तुझ्यासाठीच चालले बाबा. आई शांत करणार, लेकराविषयी वेगळं प्रेम आहे. आणि ज्या वेळेस हिरो जिंदलकर आणि हिरो जिंदलकरांना या ठिकाणी रायगड बांधला आणि ती हिरकणी व्यापार करताना 6 वाजले. बेलूरकर गुरुजी दरवाजा बंद झाला. हा दरवाजा आता राजासाठी उघडत नाही. ती म्हणती, हो पहारेकरी दादा, अरे उघडा ना दरवाजा. पहारेकरी दादा म्हणतात, ए हिरा, हा दरवाजा आता राजासाठी बी उघडत नाही. अरे तसं नवं, माझं लेकरू एकटं घरी आहे, तानुलं बाळ आहे, दूध पाजून आले, आता भूक लागली असन, रडून रडून प्राण सोडल, पाया पडते तुमच्या, उघडा दरवाजा. त्यावेळेस या ठिकाणी पहारेकरी दादा म्हणतात, ए हिरा, अरे आमच्या हातात काहीच नाही, तुझं आईचं काळीज आम्हाला दिसतंय, पण ती हिरकणी गडाचा दरवाजा उघडत नाही म्हणून लेकरासाठी या ठिकाणी कडा उतरून गेली, गड उतरून गेली. तो गड कोणीच उतरू शकत नाही. पण आज हिरकणी उतरत चाललेली, माहिती नाही हिरकणी चालली का लेकराची आई चालली, पण कुणीतरी या ठिकाणी कडा उतरून गेलं. सगळ्यांना वाटलं हिरकणी संपली. रक्तभंबाळ शरीर, थरथर अंग कापणारं शरीर गेल्या गेल्या पाळण्यातून बाळाला काढलं. हिरकणीने स्वतःच्या अंगावर किती जखमा आहे हे नाही पाहिलं, यालाच आई म्हणतात. बाळाला स्तनाला लावलं. बाळाला म्हणली, बाळा थोडा वेळ जरी झाला असता तरी माझं बाळ गेलं असतं. खरं सांगू का, स्वतःच्या जखमा न बघत लेकरावर प्रेम करणारी ती व्यक्ती म्हणजेच आई आहे, तिला आई म्हणतात. अशी असणारी हिरकणीने या ठिकाणी डोळे भरून आले. राजे म्हणतात, अशी हिरकणी आमच्या राज्यात आहे, अशी हिरकणी हिचा सन्मान करायचा. आणि सन्मान कुणी करायचा? हिरो जिंदलकर. हा सन्मान तुम्ही करायचा. हिरो जिंदलकराला उभं केलं, हिरकणीला उभं केलं. राजे म्हणतात, हिरोजी, अरे बघ ही हिरकणी, तू तर म्हणला गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर खालचा माणूस वरती आणि वरचा माणूस खाली जाऊ शकत नाही, मग कशी गेली हिरकणी? हिरोजी म्हणतो, राज, अरे गडावरून उतरणी हिरकणी नाही राज, गडावरून उतरणारी हिरकणी नाही. अरे हिरोजी, अरे मी खोटं बोलतो का? हीच ती हिरकणी. बघ अंगावर जखमा झाल्यात, तिचे डोळे पाणवलेत, लेकराला कडवर घेतलंय. अरे काय प्रेम करती? अहो राज, तेच तर म्हणतो मी. गडावरून उतरली तेव्हा ती हिरकणी म्हणून नाही उतरली, ती महाराष्ट्रातल्या लेकराची आई म्हणून उतरली. आणि ती आई लेकरासाठी काही बी करू शकते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त विठ्ठल. हे संत हेच प्रेम करण्यासाठी समाजावर आले. फार समाजावर प्रेम केलं. मम्माजीनं काठीने मारलं. आवली म्हणते, महाराज अरे कशासाठी परमार्थ करता? आवले, विठोबाने शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे, त्याच्यासाठी परमार्थ आहे. अरे मग समाजावर एवढं प्रेम? आवले, समाज कसाही वागल, पण समाजाला सरळ मार्गाला आणायचं काम हे संतांचं असतं. समाजाने मारलं तरी आम्ही समाजावर प्रेम करायचं असतं. महाराज, आपण प्रपंच बुडून परमार्थ नाही करायला सांगितला तुमच्या विठोबाने. आवले, प्रपंचात मनच नाही लागत. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रासा. तुकोबारे काही साधारण व्यक्तिमत्व नाही. ते जरी म्हणतात का या भंगात, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पण तुकोबारे दुर्बळ आहेत का? अनु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष. तुकोबा राय हे साधारण व्यक्तिमत्व नाहीत, परमार्थ करण्यासाठी आले, समाजावर प्रेम केलं. आवडी म्हणते महाराज अरे डोकं फोडते तुमच्या समोर, समाज नाही जगून देणार. आवले खरं सांगू का आवले, प्रपंचात का लक्ष नाही, कारण प्रपंचात जेवढं खोलवर जाल प्रपंच उतारवयात दुःख देतो, आणि परमार्थात जेवढं खोलवर जाल परमार्थ उतारवयात सुख देतो. परमार्थातलं सुख हे घडी घडी वाढत असतं. महाराज आवली म्हणते महाराज अरे सगळं संपवलं राव तुम्ही, काहीच ठेवलं नाही. त्या काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि एवढे भावयुक्त परमार्थ करता. काय दिलं तुमच्या विठ्ठलानं? विठ्ठलानं काय दिलं? विठ्ठलानं संतांचं जीवन हे इतकं समर्पित करण्यासाठी दिलं. आमच्या हृदयात आईचं काळीज दिलं, आईचं काळीज दिलं. महाराज सांगतात आवले अरे येतो माझा विठ्ठल, विठ्ठलासाठीच भजन, त्यांनी कृपा केली म्हणून आम्ही इथं आलो. महाराज काय दुर्लभ संत येतो तुकोबा राय. जीवनात एवढ्या अडचणी पण संयमही तेवढाच मोठा. तुम्हाला खरं सांगू का, ज्यांच्या जीवनात जेवढ्या अडचणी आहेत ना त्यांनी संयमही तेवढा स्ट्रॉंग ठेवायचा. आयुष्यातल्या अडचणी गळून पडतात, माणसाची कामं व्हायला लागतात. ज्यांच्या आयुष्यात संयम ना, तुकोबाऱ्यांच्या आयुष्यात संयम म्हणूनच जगाचा मालक घ्यायला आला. तुकोबाऱ्यांचा जर संयम ढासळला असता, लक्ष देऊ नाही का, प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे. लक्ष देऊ नाही का, अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे, पण प्रतिकूल परिस्थितीत ज्याला परमार्थ टिकवता आला ते खरं वेगळे संत होते, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही परमार्थ टिकवला. हे सांगायचं तात्पर्य संतांच्या अंतकरणात एक वेगळा अंतरंग उभा राहिला. तुकोबा राय परमार्थ करत होते, वेड प्रेम करत होते समाजावर, विश्व माऊली प्रेम करत होते. पण खऱ्या अर्थानं समाजाला संत ना मुक्ताबाई कळली, ना निवृत्तीदादा कळले, ना सोपान कळले, ना ज्ञानोबाराय कळले. सोपान काका, हे सोपान काका. मुक्ताबाई म्हणती, काका म्हणतो काय ग मुक्ता? काय नाही रे सोपाना, हे गाडग्यातलं पाणी घोटघोट पितो. अरे ते मडकं बी फुटलं रे. सोपान म्हणतो मुक्ता 4 दिवस झालं तू बी जेवली नाहीस ग, आई गेल्यापासून काय झालं सांग ना. मुक्ता म्हणते खरं सांगू का, आईची आठवण नाही आली, पण विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात मुक्ता आजपासून मीच तुझी आई आणि मीच तुझा बाप. खरं सांगू का, विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब गेल्यानंतर जे आईचं प्रेम विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी गेलं ना, एक मोठं वाक्य सांगतो या उडके परिवाराला, ऐका, लक्ष दे नाही का, राजू भाऊ, संजू भाऊ, वळू भाऊ, लक्ष दे नाही का. ज्याचा बाप गेला ना त्यांनी पंढरपूरला विठोबाकडे जावं, आणि ज्याची आई गेली ना त्यांनी दुःख हलकं करण्यासाठी विश्वमाऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय विश्वाची आई आहे. महाराज फार वेगळं अंतकरण आहे संतांच्या हृदयात, फार वेगळं अंतकरण. बघा ना तुम्ही, एवढं निस्वार्थ प्रेम कोण करल? आवले हे आवले, अहो 64-65 लाखाची सावकारकी तुकोबारांनी अशी टाकून दिली, आणि परमार्थात मन वेड. अहो छंद लावला माझ्या मना, माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद नित्य गोविंद माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो टाळी वाजवा एकदा. माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला नित्य गोविंद गो. मी लय तानशील नाही बरं का, कानशील. स्वर गेलेला कळला तरी चांगले गाणारे असले आम्ही जरा गप बाय सब बसायचं असते. नाही ते हे लय आगावे, ते कुणाला म्हणून देत नाही, कोणी म्हणलेले आवडत नाही. कसं यांचा आनंद यांना घेऊन द्यायचा, मृदंगाला आवाज लागतो,
ते म्हणते माझ्या छाती दडपण येते. मग करू नको कीर्तन, वाजून देईन त्यांना. त्याला आवाज देऊ दे, मृदंगाला आवाज पाहिजे, गायकांना आवाज पाहिजे. आनंद परमार्थ मोकळ्या मनाने परमार्थ करायचा. इथं आल्यावर नुसतं रुसायचं दुखायचं तसलं नाही चालत गाड्या. संतांना रुसायचं, संत बसले असतील घरी लोकांनी काठीने मारल्यावर. तुकोबारायांचं अहो जीवन काय समर्पित मला सांगा नाही. तुकोबारे म्हणतात आवले अरे परमार्थात आनंद आहे. भक्ती शिवबाका सरची बायको म्हणती बघा आईने लेकरावर प्रेम करावं असे तुकोबारे प्रेम करतात. ती शिवबाका सरची बायको म्हणती काकडत काकडत काकड्याला जाता, आज तुम्हाला मी गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली महाराज डोकं फोडू का तुमच्या समोर? अहो ती फसवणार आहे तुम्हाला. एक तर तुम्ही माळकरी, तुम्ही वारकरी, तुमचा प्रपंच तुडीला मिळवला आणि तुम्ही तिच्या नवऱ्याला बी माळ घातली, त्याला बी वारीला नेलं, चांगला संसार चालला त्याचा बी तुडीला गेला. ती रागावली आहे तुमच्यावर, ती नाही घालत बघा गरमपणे. आवले अरे खरंच जा तुकोबार आहे महाराज, जा तुम्ही, तुम्हाला काहीच फरक पडत नाही हो. असो वैसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोग दशा. महाराज म्हणतात जा आवले बघ गरमपणे. गेली न तुकोबार आहे तिच्या घरी, शोभा सराच्या बायकोच्या घरी गेले. तुकोबारे आंघोळीला बसते. काय वाटतंय गरम पाण्याने आंघोळ घालल? अहो समाजावर संतांनी आईप्रमाणे प्रेम केलं, पण काही समाज आवर फाट्या काळजाचा होता, त्यांना संतच कळले नाहीत. तुकोबारे म्हणतात आई घाल बाबा गरम पाण्याने आंघोळ. तुकोबाऱ्यांनी तिकडं पाहावं, हिने उकळतं पाणी केलं, एवढं उकळतं कडक पाणी केलं, तुकोबाऱ्यांच्या अंगावर टाकलं आणि सर्वांगावर तुकोबांच्या फोड उभे राहिले आणि थेट आवाज विठ्ठलापर्यंत. माझी काया लागला बनावा, जडे माझी काया विठ्ठला माय बापा, जडे माझी सर्वांगावर फोड आले. आंघोळीचं पाणी तुकोबांच्या डोळ्यातलं पाणी. आज 42 वर्ष परमार्थ केला. ही लेकरं समजून याच्यावर आई म्हणून प्रेम. समाजानं काय दिलं काय या तुक्याचा अपराध तरी काय देवा. आता दिसो नाही जना ऐसे करा जाणार.
माझी काया लागला वन धावरे केशवा माय बापा. महाराज आता हे टुरिंग कसं जुळलं माहिती का? हे टिप्पण काढलेलं कीर्तन नाही म्हणून. तर टिप्पण काढलं असतं तर माझीच प्रमाण आणि माझंच टिप्पण यांनी म्हणायचं नाही. मग ते कसं होतं, त्यांना माहिती कुठं काय म्हणायची आणि मला माहिती त्यांना कुठं काय म्हणायला लावायची. हे लय महत्त्वाचं असतं. हे बॉन्डिंग लय महत्त्वाचं आहे कलाकारांच्यातलं आणि कीर्तनकारांच्यातलं. आणि कोण कलाकार कोण्या पद्धतीनं गातो हे कीर्तनकाराला अभ्यासच पाहिजे उभा राहताना. लक्ष नाही का? आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे नाही, त्यांना त्यांची संधी दिली पाहिजे नाही, आम्ही आमची संधी घेतली पाहिजे नाही. सांगायचं तात्पर्य मला या ठिकाणी हे चिंतन मांडताना फार आनंद. महाराज काय आवाज आहे गायकांचा. अंतकरणात असं वाटलं की खरंच गड्या तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी पडलं, महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज सांगतात विठ्ठला अरे आईप्रमाणे प्रेम केलं रे समाजावर. काय दिलं या समाजाने आम्हाला? उकळतं पाणी अंगावर, डोळ्यातलं पाणी आणि उकळतं पाणी महाराजांचं एक झालं. जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. खरंच महाराज आईप्रमाणे केलं. आम्ही सगळे कलाकार आहेत ना, अरे काहीच नव्हतं. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाते बैठा दिया मुझको, हा मुझको फलक पे बिठा. केवढं होतो आम्ही दुळीत बी नव्हतो. पण आज गुरुजी आज किती सन्मान आहे परमार्थात आपला. काय होतं, निवृत्तीदाम महाराजांनी कृपा केली. आज सोपान काकांची कृपा झाली, आज मुक्ताबाईची कृपा झाली, विश्वमाऊली ज्ञानोबारायांची या सगळ्या लेकरांवर कृपा झाली. फार प्रतिकूल परिस्थितीतून पण फार दिवस कुठं दिले संतांनी. सांगायचं तात्पर्य ते म्हणतात तुम हमारे मार्ग पर चल कर तो देखो तुम्हारे सारे मार्ग ना खोल दो तो फिर कहना. देव म्हणतात तू मेरा काम करतो एक तेरा काम न कर दो तो फिर कहना. खऱ्या अर्थानं आपण भगवंताच्या मार्गावर आहे. भगवंत आपल्या सगळ्या अडचणी निवारण करतो. महाराज काय सांगायचं तात्पर्य की जो हृदयातून आवाज निघतो ना तो दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचतो. इथं औपचारिकता नाही ना, इथं फॉर्मॅलिटी नाही की 2 तास तुम्ही बोलवले म्हणून आम्हाला 2 तास कीर्तन करायचे, आमची वेळ साधायची आणि आम्हाला निघून जायचे. नाही, आम्ही आलो ना आईचं तुमच्या पुण्यस्मरण आहे. हृदयात आईचं प्रेम आमचे आहे. या प्रेमानं जर आम्ही कीर्तन मांडलं तर ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून महाराज तुकोबारायांचं जीवन समर्पित झालं. महाराज सांगतात आवले ज्या अनुषंगानं आम्ही समाजावर प्रेम केलं ते प्रेम आमचं असं होतं जसं आईने मुलावर प्रेम केलं. आणि आईच्या हृदयात लेकराविषयी जे हित आहे ते तुकोबार अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हित 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 लेकुराचे हित
कीर्तनात प्रत्येक शब्दात माहेरा जाईल मिया आपुल्या माहेरा आपुल्या निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी निरोपया आपुल्या माहेरा जाईल मी आता आपुल्या माहेरा जाईल मी आता निरुपया संगता वा वा आईचं अंतकरण संतांच्या हृदयात. मग इथे या ठिकाणी बसलेल्या कोणीही मातृत्वाला प्रश्न विचारन विठाल विठाल या जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतील बाबा, पण आईचं प्रेम मात्र वेगळं आहे. आई तुम्ही किती शब्दात आणि कोण्या कागदावर लिहून देऊ शकता तुमचं लेकरावर किती प्रेम आहे सांगू शकाल? बाकीची सगळी प्रेम एका बाजूला आहेत आणि आईचं प्रेम एका बाजूला आहे. मी पहिल्या चरणावर आलोय भाऊ बरोबर. काय आहे, आमच्या इकडे पावणे 10ला कीर्तन चालू होतं विना घेतात आणि 12:05ला कीर्तन सोडावं लागतं. इकडे कीर्तन 12:30ला म्हणजे सॉरी 11:30ला बऱ्याबर म्हणजे मला बोलायला काय 11:45ला मी माईक घेतलाय. अजून बोलायला मी पाऊण तास बी नाही झालेला. तुम्ही म्हणाल महाराज 12ला कीर्तन कसं काय संपवलं, 20 मिनिटात कीर्तन कसं काय करणार, चाल झाली पाहिजे, प्रमाण झालं पाहिजे म्हणून वेळ घेतलाय. नाही तर काय होतं नंतर उशिरा आलेले लोक चर्चा करतात बाबांनी एवढ्या वेळ कसं काय घेतला. आम्ही तर टायमिंगला आलो, तुम्ही टायमिंगला नाही आलो, मी तर रात्रीपासूनच मुक्कामाला आहे. पण या ठिकाणी हां आणि मग त्यामुळे तुम्ही आता ते म्हणले जरा थंडीचे दिवस आहेत महाराज आणि मग थोडे गारठ्यात थोडं ऊन पडल्यावर लोक येतात बरोबर. म्हणून या ठिकाणी योगेश बाबांनी सांगितलं तुम्ही आपला ते सुवर्णमध्ये काढला बरं का, लक्ष देणं आहे का. आणि म्हणून महाराज थोडंसं काय माझे बी पाय दुखत्यान तुमचे बी थोडे पाय दुखत्यान, लई टेन्शन घ्यायचं नाही. 10-20 मिनटं सारखं गड्याकडे बघायचं नाही. मग मला बी लोड, तुम्हाला लांब जायचं आहे परत इथून मला परत 480 किलोमीटरचा प्रवास आहे. संध्याकाळचं 8चं कीर्तन आहे. मी लगेच कीर्तन झालं बाबा गाडीत बसावं लागेल. या ठिकाणी माफी मागून मी मला जास्त वेळ थांबता नाही येणार. सांगायचं तात्पर्य ऐका नाही या जगाच्या पाठीवर कोण्याही शब्दात लिहून देऊ शकत नाही, कोण्याही शब्दात. महाराज आईचं प्रेम हे जगाच्या पाठीवर फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी राजांना या ठिकाणी आईनंच घडवलं. लक्ष नाही का, सांगू शकाल आई तुम्ही किती प्रेम आहे. या जगाच्या पाठीवर सगळी प्रेम आहेत पण आईचं प्रेम मात्र निराळ आहे. जे आईनं दिलं ना ते मातृत्व या जगाच्या पाठीवर कोणीच नाही दिलं. सांगा, मी बसलेला विचारतो काय दिलं आईने, तर आईने आम्हाला हाडं दिली. ही हाडं आहेत ना, हे कॅल्शियम आहे, हे आईने आम्हाला दिलं. आईने आम्हाला काय दिलं, तर आईने आम्हाला हे रक्त दिलं. आईने आम्हाला काय दिलं, तर आम्हाला श्वास घेता येत नव्हता, हा श्वास आम्हाला मातृत्वाने दिला. या जगाच्या पाठीवर सगळे प्रेम आहेत पण ती बाजूला आहेत आणि आईचं प्रेम एका बाजूला आहेत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्यांचे अंतकाळीचे नाही रे कोणी. हा पांढरीच्या लावलं
बाकीची प्रेम आहेत पण स्वार्थापोटी आहेत, पण आई लेकरावर स्वार्थापोटी प्रेम नाही करत. इथं बसलेल्या कोणी आईला विचारा, ज्या घरात आई जिवंत आहे ना त्या घराचा दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही. म्हातारीला आधीच माहिती पोरगं कधी येणार आहे. आज आमच्या या संजू भाऊ, राजू भाऊ, बाळू भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आई आठवली ना. जाऊ दे, 2 वर्ष झालेत आई जाऊन, हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. पण आज जरी आईची म्हातारी या शब्दाला त्यागाच आहे बरं का. पोरं म्हणतात आई माझी म्हातारी घरी बसली, मी घरी गेल्यावर मला स्वतः जेवण करीन. आम्ही सगळी लेकरं रात्री 2 वाजता गेलो ना, आमची आई धाडकन उठतीन, 2 वाजता पीठ घेऊन भाकरी टाकते लगेच. आईला म्हणलं आई अरे जेवण आलोय. नाही रे बाबा, तू घरी आल्याशिवाय चैनच नाही पडत. अरे लई दगदग करतो र सगळ्या. मी माझीच आई नाही सांगत, तिथं बसलेल्या कोणाची सांगतो. काहीची आई जिवंत असन, काहीची आई गेली असन. गड्या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही. रात्री 2 वाजता पिठाचा डबा उघडला, भाकरी टाकून दिली, पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. आमची शुभ वार्ता ऐकली आणि आई लई समाधान पावती. अहो दरवाजाच वाजवायला लागला नाही. पोरग यायच्या आधीच बाहेरची लाईट लावून मोकळी असती, तिला माहिती कवा येणारी पोरग. आणि लेकरू आलं नाही ना हे म्हाताऱ्याला लई परेशान करते. अहो बघा की फोन करा, सकाळपासून गेलाय. म्हातारं शाश्वत जीवन जगणार आहे. ते म्हणतात अरे येईन ते कुठं जाणार आहे. अहो तसं नाही हो, काळजाचा तुकडा आहे माझ्या, तुम्हाला नाही कळायचं. खरं सांगू का, हे आमच्या सगळ्या राजू भाऊ, संजू भाऊ, तुम्हाला काय आवडतं नाही तुमच्या आईला माहिती बरं का. तिच्या हाताची भाजीची चव आता परत नाही बरं का. आता किती जरी प्रयत्न केला ना तरी पडद्याआड गेलेली माणसं परत येत नाहीत. एकदा पडद्याआड गेल्यानंतर फार वेगळं प्रेम केलं आम्हाला. तिने कॅल्शियम दिलं, आम्हाला रक्त दिलं. आम्ही अशी आई बघितली, 9 महिने 9 दिवस झालं. काय सांगू, गर्भीच्या यातना ॲडमिट केलं, डॉक्टरांनी चेक केलं, काय सोसलं आमच्या आईने आमच्यासाठी. आई तुम्हाला का सॅल्यूट आहे माहिती का. आम्ही पोटात लाथा मारल्या तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं राव. आम्ही पोटात फिरलो तरी तुम्ही म्हणता लेकरू विरुळ्या गच्चा लाखे. पण 9 मास कष्टला असी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मानक अडकली, अकान तुझे जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने 9 दिवस आम्ही ज्यावेळेस पोटात होतो ना, या गर्भीच्या यातना म्हणजे मृत्यूच्या यातना होत्या तुम्हाला. पण सहन केल्या तुम्ही. ॲडमिट केलं, इमर्जन्सीला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणले परिवारातला कोणीतरी मोठा व्यक्ती पाहिजे. पतीला बोलवलं, भयानक कंडिशन आहे, ही परिस्थिती चांगली नाही. एक तर आई तरी जगल, नाही तर बाळ तरी जगल. फॉर्मवर सही केली पतीने, बाळाचं काय बी उद्यात, पण बाळाच्या आईला धक्का लागून देऊ नका. ज्यावेळेस डॉक्टर प्रक्रिया करण्यासाठी आले ऑपरेशन, आणि आईला म्हणतात आई परिस्थिती चांगली नाही बाबा, शेवटचं बोलतो तुझ्याशी एकदा, एक तर तू तरी जगणार आहेस, नाही तर बाळ तरी जगणार आहे. आई म्हणते डॉक्टर, अब आईला विचारतात का आई का बाळ. 9 महिने इथं ठेवले, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. मातेची ह्याची ती अवघी बालकाची व्याप्ती. आई अरे असं नाही बाबा, मी विचारलंच नस तुला. आई म्हणते डॉक्टर अरे माझं काय बी उद्यात, माझ्या बाळाला खला हो नका बघा. वेलविरकर गुरुजी डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि हसतमुखानं इकडं आले. आईला म्हणतात आई काय सकारात्मक ऊर्जा तुझी, तू बी जगली आणि तुझं लेकरू बी जगलं. लेकराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. काय प्रेम आहे हृदयात, एक आगळं वेगळं प्रेम आईच्या हृदयात. म्हणून मी काय सांगितलं, किती वाजता बी लेकरू होते आई जागी असते. आणि मोठं वाक्य बोलू का, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना सदानंद बाबा, या सगळ्या गाड्यांचं जरी फायरिंग कमी जास्त झालं, कदाचित गाडीचं फायरिंग कमी जास्त झालं, मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही. पण दादा घरासमोर किती बी गाड्या जाऊ द्यात, गाडीच्या आवाजावरून आपल्याच पोराची गाडी आहे ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. अहो गाडीच्या आवाजावरून नुसतं हॉर्न वाजला की म्हणती माझा बाबा आला, धाडकन म्हातारी उठतीन लगेच बाहेर अंगणात तिथे. खरं सांगू का, ज्या दिवशी जाते ना गाड्या त्या दिवशी मी इथं दौंडच्या ठिकाणी कीर्तन केलं. एक चालू कीर्तनात मुलगी उठली आणि माझ्या हातात चिठ्ठी दिली. मी म्हणलं काय झालं बाई. काही नाही म्हणली, महाराज झी टॉकीजला कीर्तन बघितलेलं तुमचं, त्यावेळेस तुम्ही वानवळा देणारी आई सांगितलेली. माझी आई मी सोबतच बघत होते, पण आज 2 महिने झालं आई गेली. म्हणले महाराज आईची लय आठवण येते. म्हणलं काय झालं. काही नाही म्हणले, ती आई एकदा तुमच्या मुखातून ऐकायची. मी म्हणलं सांगाल ना गड्या, काय अडचण नाही. वानवळ्या देणारी आई म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, इथं बसलेल्या सगळ्या लेकीला माहिती आहे, कारण प्रत्येकाची आई वानवळ्या देणारी आहे. हे आमच्या जुन्या आजी आहेत ना, तुम्ही वानवळ्या देणारी आहे. आत्ताची बी आई वानवळ्या देणारी. 80 वर्षाची आजी बघितली आणि 60 वर्षाची मुलगी बघितली. मला वाटलं या बहिणीचेत, पण ते जवळ गेल्यानंतर कळलं ती आई आहे आणि ती मुलगी.
आईला म्हणलं आई सगळी बोटं मोडली. आई म्हणते अहो लय माया आहे. पोरगी म्हणती म्हातारीला करमतच नाही मायाशिवाय, दिवसात एक तरी फोन करणार. पण खरं सांगू का, गुडघा दुखत होता तरी कांद्याची गुणगाडीत टाकलीच बाई. पुरीच्या गुडघा दुखत होता तरी तांदळाची गुणगाडीत टाकली. आईला म्हणलं आई अरे जावयाची 50 लाखाची गाडी आहे तुझ्या आणि लई प्रॉपर्टी संपत्ती आहे ना, तू कशाला बाबा का तांदळाची गुणगाडीत टाकली, जो पाहिजे ते तांदूळ घेईन ना. आई म्हणते महाराज अहो तसं नाही हो, हे तुम्हाला तरी कळलं पाहिजे. मला नाही कळलं आई. अहो तसं नाही महाराज, आता माझी लाडकी लेक आहे ना, घरी जाईल ना. आणि एक सांगू का आई, इथं बसल्या कोणी लेकीला विचारा, आईचं एक माप जास्त पडलं बरं का तुमच्या. असं माप टाकती तांदळाचं आणि हानूच काळ्या नजरेने पोराकडे बघती. पोरगं काहीच म्हणत नसते पण तिला बी आहे, तिच्याकडे लय संसार राहिला नाही आता. पोराच्या मनात काहीच नाही, असं एक माप जास्त टाकती. पोरगी म्हणते आई अरे लय वजन होईल. आई म्हणते नाही बाई जा. आईला म्हणलं आई अरे खरंच 50 लाखाची गाडी, जावाई पाहिजे ते तांदूळ घेईन. आई म्हणते महाराज मला माहिती हो, पण तुम्हाला माहिती नवं, आता माझी लेक घरी जाईल, हे तांदळाची गोण सोडल, ह्याच्यातलं तांदूळ काढीन, भात करल आणि पहिला घास तोंडात घालेल ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई जाईल ना, या घरातले सगळे कोपरे मोकळे राहतील, म्हणलं तरी कोणी वानावळ्या देणार नाही. ज्याची आई जिवंत नाही त्याला विचारा, आज ते घर शांत झाले त्यांच्यासाठी. खरं सांगू का महाराज, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती. प्रेमच नाही असं माऊली व्यक्त झाले. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. अर्जुना अरे किती प्रेम आईचं मुलावर. जी आई बाळाला जन्म देते नाही ती आई बाळाला कधीच रिवर्स देत नाही. पोरांनी स्टार्टर मारला की नंबर प्लेट बघत बसते गाडीचा. म्हातारा म्हणते अरे येईन ते सारखं फोन नको करू. ती म्हणते असू दे म्हणली, मी त्याला सारखं फोन करण्याने तुम्हाला अडचण आहे तर तुम्ही माझ्याशी बोलू नका, पण माझ्या लेकराची काळजी मला घ्यावी लागेल. एक सांगू का, जी आई बाळाला जन्म देते ना वेलुरकर गुरुजी, ती आई बाळाला कधीच रिवर्स नाही येऊन देत. मी जनरल प्रश्न विचारतो इथं, मला सांगा 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका, विचार वस्तूचा नाही महाराज, विचार वजनाचा आहे. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका, काय बुडन हो. तसं तर लाकूड बुडलं पाहिजे 10 किलोचं आहे म्हणल्यावर. लाकूड बुडलं का? लाकूड नाही बुडलं, मग बुडलं काय? दगड का बुडला आणि लाकूड का नाही बुडलं? दगड का बुडला याचं उत्तरच नाही शोधायचं, लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर आत्ता पाहिजे नाही. लाकूड का बुडलं नाही माहिती का, याचं उत्तर आईकडे अर्थातच पाण्याकडे, पाण्याकडे अर्थातच आईकडे. आम्ही आईला विचारू किंवा आम्ही पाण्यालाच विचारू की तू लाकडाला का नाही बुडून दिलं. पाणी म्हणते ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कसं काय बुडून दिलं. आई म्हणती ज्या बाळाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून मी जर लहानाचं मोठं केलं तर त्या बाळाच्या विषयी माझ्या हृदयात वेगळं प्रेम आहे. नाहीच आई बाळाला रिवर्स येऊन देत. बघा तुम्ही रक्तगट वेगळा आहे, कधी सायन्स फेल आहे याच्या समोर. आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा, आणि तरी पोटात पोरगं कसं काय जगलं. काहीतरी योगेश गुरुजी काहीतरी किमया असेल ना, जे आजपर्यंत सायन्सला नाही सापडली. सायन्सने एकच व्यक्त केलं की प्लॅसेंटा थ्रू ऑक्सिजन जातो आणि मग बाळ मोठं होतं. तसं नाही गड्या, मिसमॅच रक्त होता दोघांचा. जन्म आल्यानंतर मग एकाचा रक्त दुसऱ्याला चालत नव्हता, पण पोटात कसं काय जगलं. या नाभी कमलामध्ये आईच्या अशी एक गोष्ट आहे, जो ऑक्सिजन पाहिजे जे रक्त पाहिजे तेच लेकराला मिळतं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती. म्हणजे जिथं विज्ञान बी फेल आहे तिथं आईचं प्रेम मोठंच आहे. सगळं फेल आहे, आईच्या प्रेमापुढं काय महाराज. हे शेवटचे 2-3 शब्द का बोललो. हे रत्नागिरी जिल्हा आहे, एक छोटंसं कुटुंब हे शेवटची 5च मिनिटं घेणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. भाऊ काय अडचण नाही ना, 2-3 मिनिटं अजून घेतली तर. 10:30 ते 12:30 कीर्तन केलं आहे आपण आजचा. बेलूरकरची माफी मागून थोडंसं कीर्तन वाढले. सांगायचं तात्पर्य सदानंद महाराज, मी एक एक प्रसंग सांगताना आमच्या आईच्या डोळ्यात पाणी नाही, आम्ही पोरांच्या बी डोळ्यात पाणी. त्यांना दुःख झाले त्यांची म्हातारी गेल्याची. इथं बसलेलं विचारान तुम्ही पोरांना, अहो तिचा खुरबुडीत हात फिरलाच पाहिजे तोंडावनी. आणि जोपर्यंत बंगला आहे ना, आई आहे ना, तोपर्यंत तिला चांगल्या बंगल्यात बसवा. गेल्यावर तर काही नाही करू शकत. जोपर्यंत आहे तोवर त्यांना वेळ द्या ना. नंतर पैसे कमवण्यात लय व्यस्त हो, पण मायबाप निघून जाते ना हातातले. मी अशी पोरं बघितलीत, शेवटचं पाणी गाडव्यातलं बापाच्या अंगावर पोराचं पडलं नाही. पोराला म्हणलं काय झालं, ते म्हणलं बनेलवरच बघितलं हो बाप, आज शेवटची काळी पडलेली पाठ बघितली. चिरा पडलेला पाय, याला तेल कधीच लावायला पाहिजे होतं.
महाराज जोपर्यंत जिवंत आहे, म्युझिक कंटिन्यू करत आता, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं मिठी मारून घ्या. एकदा पडद्या आड गेली ना माणसं, परत पडद्या आड गेलेली माणसं परत येत नाहीत. हे सांगायचं तात्पर्य या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेली घटना फक्त 2 मिनिटात विशद करतो आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. बाळाचा जन्म झाला, राजू नाव ठेवलं आई बापानं. आई म्हणते का हो, आपल्या राजूला कलेक्टर करायचं बरं का, आपल्याला कलेक्टर करायचं म्हणले राजूला. एका वृत्तपत्रात हा लेख छापून आला होता. बाप म्हणतो आपल्याकडे 4-2 नारळाची झाडं, ही 4-5 गुंठे जमीन, राजूला कलेक्टर करशील का ग तू? ती म्हणली पोट्या पट्ट्या बांधीन मी. आई आहे बरं का ती. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या घामात. महाराज खरंच विचार येतो, आमची डोळी भरून येतात. आमची आई, आता आम्ही 10-10 दिवस 12-12 दिवस बाहेर असतो ना, घरी ओढ घेतली की पहिलं जाऊन म्हातारीच्या बाजूला जाऊन बसतो. एकदा डोळे भरून चेहरा बघितला ना, सगळा थकवाच निघून जातो आयुष्यातला. 2 गोष्टी आहेत घरात, एक आई आणि दुसरी लाडकी मुलगी. बापासाठी लेक लई प्रिय असते बरं का, आणि आईचं तर प्रेम लई विशेष आहे, लई विशेष प्रेम. असं प्रेमच नाही जगाच्या पाठीवर कुणी केलं. मी अहो 35 आणि 40 वर्षाची पोरं हंबारडा फोडताना रडताना बघितल्यात. मला काय झालंय पोरा, मला महाराज इथं झोपायची म्हातारी आमची. लई प्रेम केलं मी. अशी पोरं बघितल्यात 10 लाख पगार आहे ना, अमेरिकेत पोरगं कामाला आहे, आणि इकडं आई काय म्हणती 10 लाख पगार आहे. मग म्हातारा म्हणते फोन कर त्याला, बोलव भेटायला, एवढी आठवणी तिथं. ती म्हणते चालला ना त्याचा संसार, आपण नाही डोकवायचं त्याच्या संसारात, झालं आपलं आता. म्हणली तीच आई, ती म्हणती माझा राजू कलेक्टर करायचा आहे मला. अरे नाही होणार बाबा, हे शाश्वत जगतात, तुम्ही थोडं कल्पनेत जगता. पण तिने ठरवलं राजूला कलेक्टर करायचं. हुशार होता राजू, चांगल्या मार्काने पास झाला 7वी पर्यंत. शहरात पाठवलं शिकायला. ती नारळाची झाडं, ती नारळाची बर्फी, ऐका ना, हा डबा घेऊन जा ना, माझ्या राजूला लय आवडती नारळाची बर्फी. डबा घेऊन जायचा. आईने दिवसभर केलेलं काम, महिनाभर कमवलेले पैसे असं हातात घेऊन म्हातारं राजूकडे जायचं. राजू, आई लय कष्ट करते बरं का, कलेक्टर व्हावं लागल, माझ्यासाठी नाही तुझ्या आईसाठी व्हावं लागल. राजू म्हणतो बाबा अरे चाललंय ना, खर्च लय मोठा आहे. केला ना राजूने अभ्यास, चांगल्या मार्काने पास झाला 10वी 12वी पर्यंत. पुढं शिक्षण घेतलं, पण नारळाची बर्फी विसरला नाही बरं का आईचा, आणि आई बी विसरली नाही द्यायची. आई म्हणते हो अरे जा ना. अरे ती म्हणतं तसं नाही र, आता ती लय ग्राउंड मोठे आणि लय मोठं कॉलेज आहे, ते लांब उभं राहायला लागतं, त्याचे लय मोठे मित्र आहेत. आणि फाटलेलं धोतर बघून मलाच लाज वाटते त्याच्यासमोर जायचं का नाही. अहो फाटलेलं धोतर असलं म्हणून काय झालं, बाप आई बाप आहे आपण. बघा मी आता 8 तास कष्ट करत होते ना, तिथं आता मी 10 तास कष्ट करते, पण माझ्या राजूला मला कलेक्टर करायची. अरे आपले पैसे नाही पुरणार म्हातारी तिला. ही नारळाची झाडं विका, एक नारळाचं झाड ठेवा बर्फी करण्यासाठी. खरं सांगू का, आता बर्फीतलं प्रेम राजूचं कमी झालं होतं. राजू कोणाची तरी प्रेमात पडला होता. ती म्हणती तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर माझ्याशी लग्न करावं लागेल. आई बापाचा विचार नका करू. केलं ना राजूने लग्न. आता बर्फी घेऊन जाणारा बाप फक्त बर्फी घेऊन यायचा, येताना परत बर्फीचा डबा घेऊन यायचा. म्हातारी म्हणायची बर्फी काही नाही म्हणले, राजू व्यस्त आहे आता. मी खरं सांगू का, तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे आणि बाप पडद्याच्या आडचा कलाकार आहे. आईला रडता येतं आणि बापाला रडता येत नाही. रडता येतं असं नाही बरं का, येतो रडता, पण असंख्य दुःख त्या पुरुषांनी हृदयात साठवलेली आहेत, व्यक्तच होत नाही पुरुष. मी सगळ्या माणसांना सांगेल तुम्ही व्यक्त वगड्या, तुमचा एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. तुम्ही बोलले पाहिजेत, आता रडले पाहिजेत आमचे पुरुष. अरे ते मोकळेच होत नाही. तो तुम्ही ढसा रडता आई, तुमचं काळीजच हळवय, पण ही आमची माणसंच व्यक्त होत नाही. बाप म्हणला महाराज पोराला मिठी मारायची हो, तर काय बोलावं पोरा शिकळत नाही. ऐका नाही, सगळ्यांनी सर्वांगाचे कान करा. हे 2-3 मिनिटं लय महत्वाचे आहेत माझ्यासाठी आत्ताचे. मी जोही विषय सांगतो ना बाबा, तर अगदी हृदयातून सांगतो. मला कधीच कुठला विषय आजपर्यंत पाठ करायची आवश्यकता वाटली नाही. हा समाजातलाच विषय समाजात मांडावा लागतो. आमची काही इथं 50 वर्षाची पोरं आहेत, त्यांचे डोळे भरून आले. आईची आठवण आली, त्यांना आठवले असं बॉटलला धरून चालाय शिकवलं म्हातारीने. ठसका लागला तो बारीक मलिदा करून चारला हो. मग तिच्या तोंडात दात नसले ना, आपण पाहिजे चमच्यावर पाणी पाजायला तिथं, शेवटचा घात सारायला पाहिजे तिला तिथं. हृदयात काय कळवळा निर्माण झाला. म्हातारं म्हणते हे राजू जरा बदलल्यागत वाटतोय ग. नाही हो, एवढं कष्ट केले, अरे माझे हातपाय दुखायला लागले, मी पर खॉटवर झोपायला आले, मला उठता येईना आता, तरी मी कामाला जाते, आणि माझा राजू कसा बदलेल. नाही ग,
मला तरी काहीतरी गडबड वाटते. तर राजू तिकडं कलेक्टर बी झाला, बातमी तर गावात बी नाही राजू कलेक्टर झाल्याचा. राजू भाऊ काय कोइन्सिडेंट आहे, तुमचं बी नाव राजू भाऊ आहे आणि प्रसंगातला बी मी राजू भाऊच सांगतोय. राजू कलेक्टर झाला. खरं सांगू का, हे तुम्हाला सगळं यश आहे ना, आईची कृपा आहे बरं का, आई बापाची कृपा आहे. महाराज ही माणसं लई निहार आहेत, ह्यांच्याकडे काय कमी आहे तवा, कमी असतानाच सगळं असतानाच निहार पाहिजे. नाही तर माणूस कुठल्या कुठं हवेत जातो. सर्वस्व असताना अहो दुसरं पुण्यस्मरण आहे, केवढा मोठा खर्च आहे, हे काय सोपं आहे का तवा. राजू म्हणतो, बाप म्हणतो काहीतरी गडबड आहे. एखाद्या वर्षात हा पेपराचा कागद गावात आला आणि कोणीतरी म्हणतो ओ आई ओ आजी, अरे उठा तुमचा राजू कलेक्टर झाला. म्हणले राजू कलेक्टर झाला, हो ऐकलं का, इकडे या. म्हणले माझा राजू कलेक्टर झाला. बाप म्हणतो म्हातारे थोडं शांत घे. शांत कसं घे, पोटापट्ट्या बांधल्यात, सगळं विकलंय राजूसाठी. आता हे कशासाठी घर, हे घर नाही ठेवायचं. राजू कलेक्टर झालाय, मोठा बंगला असेल माझ्या राजूचा, जायचं म्हणले. आता आजोबा म्हणत्यात, बाप म्हणतो अरे ऐक बाबा, नाही गावणार त्याचं घर. अहो पत्ता कुठं तरी शोधा. नाशिकमध्ये राजू कलेक्टर, नाशिकमध्ये राजूची या ठिकाणी पोस्टिंग आहे. आली ना म्हातारी राजूला बघायला. एवढ्या उन्हात अनात बंगला शोधला बरं का म्हाताऱ्याने. आजीला म्हणलं आजी इथं बसतो, मी आलो राजूकडे जाऊन. झाडाखाली बसवलं आणि बाप राजूच्या बंगल्यात गेला. ज्यांनी कलेक्टर बनवलं त्या बंगल्याकडे बघितलं. ते वॉचमॅननी हे फाटलेलं धोतर बघितलं, हे मुळे कावसन बघितलं. कोण म्हणले तुम्ही? म्हणले मी राजू कलेक्टरचा बाप आहे. तुम्ही आणि त्याचा बाप? अहो ते कलेक्टर आहे, हे नोकर चाकर आहे, चार त्याच्या हाताखाली, आणि तुम्ही त्यांचे बाप? अहो मी हाय त्यांचा बाप. त्याला म्हणा बर्फी घेऊन आला तुझा बाप, आवडीने बनवली बघ तुझ्या आईने, तुला आवडती ना, तुझ्या आईला त्याच्या हातातून खालू घालायची. राजूने खिडकी उघडली, बापाकडे बघितलं. ह्या वॉचमॅननी बापाच्या कमड्यात लात मारली, बाप खाली पडला, बर्फीचा डबा बी पडला. राजूची न बापाची नजर एक झाली. राजूने खिडकी नावली. काय वाटलं असं बापाला एक क्षणाला. बर्फी डब्यात भरली आणि म्हातारी म्हणते का हो, लय मोठा बंगला आहे ना राजूचा आपल्या. काहीच बोलत नाही ती माणसं. म्हातारीने जागी प्राण सोडला म्हातारीच्या मांडीवर. बर्फी बघितली, तिला कळलं ती हुशार आहे घरातली स्त्री, ही निरीक्षण करणारी स्त्री, की काहीतरी घडलं. जर पुरुष न बोलता गेलाय तर याची अडचण काहीतरी आहे. अहो मुंडन करून कलेक्टरची आई महादेवाच्या मंदिरात भीक मागायला बसली. पण केले कर्म झाले, तेच भोग आले आणि उपजले मेले आयुष्य किती. राजूला बी मुलगा झाला. आणि ते राजूची बायको म्हणते का हो, इथं आपण दर्शनाला आलो, इथं कुणीतरी मोलकिरीन भेटेल का आपल्याला, जे आपल्या बाळाला समळेल. आता मला सांगा, राजूचा आवाज आला आणि आईने जर पोराचा आवाज नाही ओळखला, ती आई कोण मग? आई म्हणते मी आहे ना, ओ कलेक्टर साहेबा मी आहे ना, मी येते तुमच्या इथं नोकरीला. चेहरा नाही दाखवला बरं का. आणि मग पगार काहीच नका देऊ, 2 टाइम जेवाय द्या फक्त. तुमच्या लेकराला माझ्या लेकरागत सांभाळेल. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. सांभाळलं ना. तेलाची मालिश काय केली, बाळसं काय आणलं, गुटगुटीत लेकरू झालं. हे रोज निरीक्षण करायचं राजूची बायको. राजूची बायको म्हणते का हो, आपण दोघांना कामाला जातो, पण ही आई अशी सांभाळती जशी काय ती त्याचंच लेकरू आहे. राजू म्हणतो नाही रे, पण मला तर असं वाटतं तुमची आई बी अशीच असेल. राजूच्या डोळ्यात पाणी आलं. राजू म्हणतो अरे माझी आई जगली तरी असेल का आता. तिने पोटावर पट्ट्या बांधल्या. राजूला ते प्रेम व्यक्त झालं आज. कदाचित बायकोनीच आठवण करून दिली, माझ्या आईने लई कष्ट केलं माझ्यासाठी. कधी कधी आम्ही थकून जातो ना, तो आमच्यासाठी जुनी माणसं लई महत्वाचे असतात. ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं त्या क्षणाला लई गरजेचे असतात. त्यास असं वाटतं सगळं संपलं, मग हीच माणसं आम्हाला सावलीत घेतात. राजू लई दमून आला, लई कामाचा लोड वाढला आणि खुर्चीवर जाऊन शांत बसला. काहीच कळत नव्हतं आज काय करावं. तेवढ्यात अंगाई गात होती आई राजूच्या बाळाला, जी राजूला झोपवतो ना गायची. कुठे शोधू ग आई तुला, आसरा नाही जगती मला, जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला. आई ये ना जवळ घे मला. कुठे शोधू ग आई तुला, आसरा नाही जगती मला, जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला. आई ये ना जवळ घे मला. धाडकन राजू खुर्चीहून कोसळला आणि जाऊन पहिले म्हातारीचे पाय धरले आणि आजीला विचारतो, आजी डोक्याला पदर काढा आणि सांग आता कोण आहेस. आजीचा चेहरा बघितला आणि मग म्हणला मी लहान होतो तेव्हा हीच अंगाई माझी आई गायची
आणि मग चेहरा बघितताना आवाज वळखला. म्हणजे आई तू कशी काय इथं? आई म्हणली राजू अरे का वाच कळलं पाहिजे होतं रे. म्हणजे कलेक्टरची आई कलेक्टरच्या घरात मोलकरी राहते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. आईसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. ती कलेक्टरची बायको म्हणते अहो काय झालं या मोलकरींचे का पाय धरता? अगं ती मोलकरीण नाही, ती आई आहे माझी. सगळं विकलं बघ घरातलं. ती खोबऱ्याची बर्फी आठवती बरं का म्हातारी तुझी. त्याच्यावर कलेक्टर झालोय आज. तुझे कष्ट कामाला आल्यात, पण चुकलोय मी आज. याच्यानंतर कुठलाच पोरगा नाही चुकला पाहिजे. नाही कोरा कागद घेतला आणि त्या क्षणाला आईसाठी राजूने कलेक्टर पदाचा राजीनामा दिला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जर मी चुकलो येणाऱ्या पिढीत असा कुणी चुकावा नाही. आणि आई माझ्यासाठी कलेक्टर पद महत्वाचं नाही, माझ्यासाठी तू कष्ट केलेलं लय महत्वाचं आहे. आईच्या कष्टाचं फळ मिळालं होतं, पण राजूने आईसाठी कलेक्टर पदाचा राजीनामा दिला. येणाऱ्या पिढीने आदर्श घ्यावा या गोष्टीचा महाराज. ही गोष्ट काल्पनिक नाही, ही गोष्ट खरं घडलेली आहे. लोक म्हणतात महाराज अरे तुमचे डोळे का भरून येतात? आम्ही बी लेकरं आहेत, आम्हाला आठवती नाही. हा प्रसंग सांगताना ती आजी आठवली कृश झालेली. पण पोराला मानलं पाहिजे. तुम्ही द्वितीय पुण्यस्मरणापर्यंत हा कार्यक्रम आणला. या सगळ्या परिवाराचं हृदयातून धन्यवाद आहे. या आईला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. बोलताना काही वाणीतून चुकला असेल, एखादा शब्द गेला असेल, हृदयातून माफी मागेल. मी अखंड महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी राज्यभर कीर्तन करत असताना कधी शोभाराजे म्हणतो, कधी शंभूराजे म्हणतो. परत कधी आलो तर त्यांच्याही जीवनातली आई तुमच्या समोर उभी करेल. फार संघर्षानं राजेंनी छत्रपतीपद घेतलं, भूषण केलं, 32 मनाच्या सिंहासनावर बसले. पण हे सगळं 32 मनाचं सिंहासन महाराज म्हणतात माझ्या आईमुळं मला मिळालं, माझ्या आईमुळं मी आज छत्रपती झालो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. धर्मवीर शंभूराजे झुकले नाही शेवटपर्यंत. शंभूराजांना कवी कलश म्हणतो राजे का झुकले नाहीत? राजे म्हणतात कारण माझी आई म्हणती माझा संभाजी छावा आहे, आणि आज जर छावा झुकला तर आपला हिंदू धर्म संपला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जात करी लाभावीन प्रीती. वारकरी संप्रदायाला एक छोटंसं भजन घेऊ, राहिल्या वेळेत दुसरं भजन घेऊ. सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाय विठोबा
कलाकारांसाठी टाळी वाजवा. अप्रतिम या ठिकाणी वेळ झाला, पण या ठिकाणी कोणी कंटाळ नाही महाराज. सगळ्यांचं पुनश्च धन्यवाद. तुमच्यासारखी सगळी प्रेमळ लेकरं अशी प्रत्येक मायबापाला मिळावी. खरंच अर्थानं काय असेल गड्या, अतिशय सुंदर. बाळूभाऊंनी बी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. फार त्यांच्यासाठी बी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हर हर नर्मदे. त्यांचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात धन्यवाद. जे काही बोललो या ठिकाणी सद्गुरूंची असणारी कृपा, माझे गुरुवर माझे वडील आदरणीय हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज अत्तार, ज्येष्ठ कीर्तनकार वैकुंठवासी, या ठिकाणी नामदेव महाराज पठाडे यांची असणारी या ठिकाणी माळ आहे. ते गुरुवारी आहेत. सदानंद गुरुजी आळंदीकर यांच्या कृपा आशीर्वादानं काही बोलताना एखादा वाणीतून शब्द केला असेल, अंतःकरणातून सगळ्यांची माफी मागतो. सगळ्यांच्या चरणात साष्टांग धन्यवाद. वाणीदा पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली